मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिला लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर आणि त्याचे पुनर्भरण मोफत मिळणार आहे। त्या संदर्भाचा GR देखील पास झाला आहे। पाहूयात नक्की कोण होणार पात्र आणि कोणाला मिळणार वर्षाला 3 सिलेंडर, तेही मोफत। नमस्कार, शासनाच्या विभागाच्या सर्व संबंधित माहिती सेवा योजना इत्यादींसाठी मराठी ट्रेलरमध्ये आपले सहर्ष स्वागत। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा GR नुकताच महाराष्ट्र शासनाने पास केला आहे। त्या GR बाबत पाहूया आपण थोडंसं। देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवावे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमी करावे, या उद्देशाने केंद्र शासनाकडून पंतप्रधान उज्ज्वला योजना 2016 ही चालू करण्यात आली होती। त्याच योजनेच्या आधारे महाराष्ट्र शासनाचा 2024-25 या वर्षाचा आर्थिक अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली। उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर आणि त्याचे पुनर्भरण उपलब्ध करून दिले जाणार आहे। याबाबत शासनाचा निर्णय असा आहे। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थी, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर आणि त्याचे पुनर्भरण उपलब्ध करून दिले जाणार आहे। या संदर्भात सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येणार आहे। लाभार्थ्यांची पात्रता। सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी लाभार्थी महिलेच्या नावाने असणे गरजेचे आहे। सध्या स्थितीमध्ये राज्यामध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत असलेले 52.16 लाख लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल। एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एकच लाभार्थी सदर योजनेचा पात्र असेल। सदर लाभ केवळ 14.2 किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांनाच अनुज्ञेय आहे असेल। याचाच अर्थ जे बाजारामध्ये व्यावसायिक दृष्टिकोनातून गॅस सिलेंडर वापरले जातात त्यांना ही योजना नाही, किंवा 14 पेक्षा कमी जे 5 किंवा 2 लिटरचे मिळतात त्यांच्यासाठी सुद्धा ही योजना नाही। योजनेची कार्यपद्धती। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरायची कार्यपद्धती। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांकडून होत असतं। राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाचे 3 मोफत सिलेंडरचे वितरणही सदर तेल कंपन्या म्हणजेच गॅस एजन्सी देणार आहे। सध्या स्थितीमध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची एकूण रक्कम सरासरी 830 रुपये ही ग्राहकाकडून घेतली जाते। तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी 300 रुपयाची सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। त्या धर्तीवरती राज्य शासनाकडून द्यावयाची अंदाजे रक्कम 530 रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी। तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपनी त्यांच्या संकेतस्थळावरती म्हणजे वेबसाईटवरती नियमित प्रसिद्ध करेल। त्याचप्रमाणे लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनाला सुद्धा पुरवत जाईल। या योजनेस ग्राहकास एका महिन्याला एकापेक्षा अधिक सिलेंडर सबसिडी देण्यात येणार नाही। म्हणजे आपला सिलेंडर जरी समजा 15 ते 20 दिवसामध्ये संपला तरी तो आपल्याला पुन्हा त्या सबसिडीच्या मार्फतला सिलेंडर मिळणार नाही। यासाठी 30 दिवसाचे सर्कल आहे ते पूर्ण केलंच पाहिजे। जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीत फरक असू शकतो। याबाबत तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावरती तसेच जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावरती प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येणार आहे। आता पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींसाठी अनुसरायची कार्यपद्धती। म्हणजे नक्की कोणत्या पद्धतीवरती आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसाठी हे करणार आहोत, तर राज्य शासनाच्या मुख्यमंत्री योजनेअंतर्गत द्यावयाचे 3 मोफत सिलेंडरचे वितरण देखील तेल कंपन्या त्याच देणार आहेत। सदर योजनेस ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर मिळणार नाहीत, म्हणजे सबसिडी मिळणार नाही। या विभागामध्ये प्रशासकीय सोयीसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे शहर आणि ठाणे उपनगर असे बरेचसे भाग करण्यात आले असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून गॅस सिलेंडरसाठी पात्र
लाभार्थी निवडीसाठी मुंबई ठाणे शिता क्षेत्रासाठी खालील समिती गठन करण्यात आली आहे। या गठन समितीमध्ये एकूण 6 सदस्य असून ते आपले काम करणार आहे। त्याचबरोबर मुंबई ठाणे शीत वाटप क्षेत्र अन्नांसाठी मात्र कारणांसाठी देखील जे इतर जिल्हे आहेत त्यांच्यासाठी देखील 6 लोकांची एक समिती गठन करण्यात आली असून ही समिती या सर्व गोष्टीवरती नियंत्रण ठेवणार आहे। उपरोक्त समित्यांची कार्यकक्षांचं कार्य काय नक्की आहे, त्यांची कक्षा कुठपर्यंत आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे म्हणजे रेशन कार्डनुसार कुटुंब निश्चित करणे, म्हणजे विनाकारण कुटुंबाची संख्या जास्त आहे, विनाकारण कुटुंबांनी वेगवेगळे रेशनिंग कार्ड काढलेले आहे याची सगळी तपासणी करण्याचं काम ही समिती करणार आहे। त्याचबरोबर योजनेतील लाभार्थ्यांची दुरुस्ती होणार नाही याची म्हणजे डुप्लिकेशन होणार नाही याची दक्षता सुद्धा तीच एजन्सी तेच संघटन घेणार आहे। सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांचा आधार प्रमाणित अंतिम यादी आधार संलग्न बँक खाते क्रमांकासह निश्चित करणे, म्हणजेच ही जी गठन केलेली समिती आहे ही समिती सदर महिलेच्या आधार कार्ड आहे का, बँकेबरोबर त्या ठिकाणी तिचं जोडलं गेलेलं आहे का, या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी ते तपशील ठेवणार आहेत। उपरोक्त समितीने निश्चित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची कुटुंबनिहाय माहिती शीत वाटप संचालक नागरी पुरवठा मुंबई पुरवठा अधिकारी या कार्यक्षेत्रात तेल कंपन्यांना देण्यात येईल, म्हणजेच मुंबईमध्ये असणाऱ्या कुटुंबांची माहिती एक तेल कंपन्यांना देण्याचं काम देखील ही संघटना करणार आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक लाभार्थी कुटुंबास प्रतिवर्षी 3 गॅस सिलेंडर बाजार दराने उपलब्ध करून देण्याची सुद्धा तस्ती हेच लोक घेणार आहेत। त्याचबरोबर त्याचं पुनर्भरण सुद्धा हेच करणार आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या 2 योजनांच्या लाभार्थ्यांमध्ये सिलेंडरचा लाभ देताना दुरुस्ती म्हणजेच डुप्लिकेशन होणार नाही याची दक्षता सुद्धा हेच गठन घेणार आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तेल कंपन्यांनी प्रथम 3 सिलेंडरसाठी लाभार्थ्याकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम वसूल करावी, म्हणजे जे काही 830 रुपये आहेत तेवढीच रक्कम त्यांनी घेण्यात यावी आणि आपण त्यांना देत आहोत त्याची पोचपावती मात्र सरकारला द्यावी, जेणेकरून या ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करण्याची सुविधा सरकार करणार आहे। जिल्हानिहाय पाहिलं आपण की जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीमध्ये काही फरक असू शकतो। त्याचबरोबर या ठिकाणी महा-AT आहे ह्या मार्फत क्षेत्रीय स्तरावर वित्त सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालयास स्वतंत्र लॉग इन उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्यामुळे महा-ATच्या मार्फत हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर लोकांच्या म्हणजे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। त्याचप्रमाणे हे जे तेल कंपन्या आहेत या तेल कंपन्या देखील आपल्याकडे उपलब्ध झालेला डेटा हा सरकारपर्यंत पाठवण्यासाठी सुद्धा या ठिकाणी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या शासन निर्णयाप्रमाणे दिनांक 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात येईल, म्हणजे 1 जुलैच्या अगोदर जे लोक पात्र होणार आहेत त्यांनाच 1 जुलैच्या नंतर विभक्त केलेल्या म्हणजे 2 शिधापत्रिका एका शिधापत्रिकेचे 2 शिधापत्रिका केल्या, एखाद्याने दुसरी शिधापत्रिका काढली रेशन कार्ड काढलं तर दुसऱ्या रेशन कार्डला ही योजना पात्र ठरणार नाही। सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण तेल कंपन्यांना करावयाच्या प्रतिपूर्ती संदर्भातील तक्रारींचे निराकरण तसेच योजनेच्या एकूण संचालन व समन्वयासाठी नियंत्रण शीतवाटप संचालन नागरी पुरवठा मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठन करण्यात आलेली आहे। ही सर्व इतर समित्यांवरती ही समिती लक्ष ठेवणार आहे। त्याच प्रकारे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी होणारा खर्च हा खर्च कुणी करायचा कसा करायचा यासाठीचा सुद्धा एक निर्णय म्हणजे देण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णय म्हणजे आता आपण जो वाचत असलेला जो GR आहे शासन निर्णय आहे तो आपल्याला maharashtra.gov. या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेत क्रमांक 202407301150453906 असा देण्यात आलेला आहे। हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने आणि त्यांच्या नावानुसार। तर अशा प्रकारचा हा GR आहे। या GRच्या माध्यमातून आपल्याला कळालं की आपल्याला 3 गॅस सिलेंडरचं पुनर्भरण देखील आपल्याला मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे। धन्यवाद।